नमस्कार मंडळी, मी सई घाडे आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझा आणि माझ्या हस्बंडचा लंच बॉक्स। तर मी सकाळी उठल्यानंतर माझा आणि आमच्या दोघांचाही लंच बॉक्स कसा प्रिपेअर करते ते तुम्ही पाहालच आता पुढे। तर इथे मी पालकची एक जोडी आणलेली, एक पेंडी आणलेली आणि दाल पालक बनवायचा होता मला। तर मग मी पालक थोडा व्यवस्थित असा वेचून घेतला आणि तो स्वच्छ धुतला। आणि इथे मी 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत, मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ आणि तूर डाळ। ह्या एक वाटी, छोटी वाटी अशी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये स्टार्च असतात, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे 3-4 वेळा तरी ती डाळ एकत्र करून सर्व डाळी धुवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका कुकरमध्ये डाळी सर्व काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता कांदा एक टाकणार आहे, जाडा मोठा कापलेला टाकणार आहे आणि लसणीच्या पाकळ्या 2 घेणार आहे। पालक मी पावसाळ्यामध्ये पूर्णतः स्किप करते। पाऊस गेल्यानंतर मी हिवाळा असो या उन्हाळा असो माझ्याकडे पालक हा बनतच असतो। आणि ह्याआधीही मी एक शॉर्टमध्ये रेसिपी टाकलेली आहे दाल पालकची। तर इथे थोडासा अद्रकचा तुकडासुद्धा मी चॉप करून बारीक बारीक डाळीमध्येच टाकलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या मी 2 टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि सोबतच थोडंसं हळद टाकलेली आहे आणि अंदाजे पाणी मी टाकून आता 3-4 शिट्या करून घेणार आहेत। डाळ ही मी रात्रभर भिजत ठेवलेल्या डाळी, तर वेळ कमी असेल तर आपण तासाभरासाठी सुद्धा डाळी भिजत ठेवू शकतो। तर इथे आता मला दाल पालकची म्हणजे लसूण वगैरे लागणार त्याची मी चॉपिंग करत आहे आणि लसूण आहे ही अशी किसून किंवा पेस्ट न घेता मी असं चॉपिंग बारीक बारीक कट करून घेणार आहे। त्याचबरोबर मी लसूणसुद्धा बारीक बारीक कट करून घेणार आहे। दाल पालकमध्ये ही लसणीच्या फोडी दिसल्या पाहिजेत अशी लसूण कट करून घेणार आहे मी। दाल पालकसाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। कांदा हा बारीक चॉपिंगमध्ये मस्तपैकी बारीक अगदी चॉप करून घेतलेला आहे मी आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीकच करून घ्यायचं आहे। आणि जेव्हा हिवाळा येतो तेव्हा भाज्यांची भरपूर क्वांटिटी, भाज्या भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मटार असो, मेथी असो आणि पालक वगैरे स्वस्त होतात आणि खायलाही मजा येते हिवाळ्यामध्ये। तर इथे मी तेल घेतलेलं आहे थोडं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी घी घेतलेलं आहे। तर डाळ आहे तर घीचं प्रमाण आपल्याला बघायला नको, जेवढं घी टाकणार तेवढी डाळ आपली खूप छान लागते। इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि एक सुकी मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी। आता त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेली आहे, जी चॉपिंग केलेली होती ती। लसणीचा फ्लेवर तेलामध्ये पूर्णपणे उतरावा म्हणून थोडा ब्राऊन कलर लसणीचा कलर करून घेतला। त्याच्यानंतर आपण जो चॉप केलेला बारीक कांदा होता तो टाकला। आता इथे मी टोमॅटो कट करीत आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचे। तर डाळ पालकसाठी मी पालक हा थोडा घेतलेला आहे आणि बाकीचा पालक मी ठेवलेला आहे। त्या पालकची मी सुकी भाजी बटाटा टाकून बनवणार आहे। तर इथे टोमॅटोसुद्धा मी आता कांदा मेन पहिला नरम झालेला आहे, नरम करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे मी आणि कांद्यासोबतच मी मिरची टाकलेली नाही आहे, कारण की मग मिरची ना ती नरम आणि थोडी करपल्यासारखी दिसते, त्याच्यामुळे मिरची नंतर टाकलेली आहे। तर इथे आता मसाले टाकलेले आहे। मसाल्यांमध्ये मी लाल मसाला, धना पावडर आणि हळद घेतलेली आहे। आवडीनुसार आपण तिखट घेऊ शकतो। आणि इथे पाहू शकता डाळ मस्तपैकी 3 ते 4 शिट्टीमध्ये आधी भिजत ठेवल्यामुळे एकदम नरम झालेली आहे आणि अशीच डाळ लागते, अख्खी डाळ ठेवायची नाही। तर इथे पालकसुद्धा मी आता कट करून घेते बारीक बारीक। तर आता इथे पालक धुतलेला होता तो मी आता बारीक बारीक चॉप करून घेते आणि आता आपल्याला ह्या डाळीमध्ये मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे।
आणि इथे मी टॉमॅटो हे अख्खेच ठेवले, म्हणजे एकदम नरम केले नाही आहेत टॉमॅटो. थोडे डाळीमध्ये असे टॉमॅटो दिसले पाहिजेत. थोडेसे पाव चमचे मसाले मी आता टाकलेला आहे थोडासा कलर येण्यासाठी. आणि इथे डाळ पाहू शकता मस्तपैकी मी स्मॅशरने ह्या डाळीला स्मॅश केलेलं नाही आहे, कारण की डाळ ही ऑलरेडी माझी नरमच झालेली आहे. आणि आपल्याला आता आवडीनुसार केवढी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. वरतून टेस्ट जेवढं पाहिजे आपल्याला मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आणि आता डाळीला फक्त आपल्याला एक उकळी आणून घ्यायची. तर इथे माझी डाळसुद्धा तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती मस्त दिसते. आणि तुपाला कंजूसी नाही, तूप जेवढं डाळीमध्ये पडणार तेवढी डाळ सुंदर टेस्टी आपल्याला लागणार. तर इथे आता माझी डाळ झालेली आहे. वरतून मी कसुरी मेथी टाकलेली आहे, त्याच्याने फ्लेवर खूप छान येतो. तर डाळीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते. आणि अशी घट्ट घट्ट डाळ झालेली आणि गरम गरम भात आणि वरतून तूप, क्या बात. तर इथे बाकीचा पालक होता तो सुद्धा मी आता कट करून घेणार आहे. आणि इथे माझी राईसची तयारी चालू आहे. डाळ आहे तर राईस पाहिजेच. तर इथे स्वरचं पण येणं झालेलं आहे. तर इथे मी थोडं नॉर्मल असं राईस बनवणार आहे. त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलेलं आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे. नॉर्मली आम्ही साध्या राईसमध्ये सुद्धा मीठ टाकतो, आम्हाला मीठ राईसमध्ये लागतोच. तर इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे राईसमध्ये. आता मी इथे पालक बटाटा बनवणार आहे, सुकी भाजी. एकदम झटपट बनते आणि काही अवघड नाही आहे बनवणं. तर इथे माझा कांदा चॉप करणं चालू आहे. आणि मला एकदम बारीक कट केलेला कांदा नको होता, त्याच्यामुळे मग मी चॉपिंग नाही घेतलेलं आहे, हातानेच कट करीत आहे. तर इथे तेल घेतलेलं आहे थोडं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता ठेचलेली लसूण टाकलेली आहे मी. थोडंसं हिंग टाकायचं आहे वरतून. आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे. तर हलकासा कांदा नरम होतोच आहे तोपर्यंत आता मी पालकमध्ये 2 बटाटे घेणार आहे. तर मी बटाटे तोपर्यंत कांदा पण नरम होईल आणि माझे बटाटे पण सोलून होतील. तर इथे मी 2 बटाटे बारीक बारीक कट करून ठेवलेले आहेत. कांदा थोडा नरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे. आणि ते सुद्धा आपल्याला थोडंसं नरम करून घ्यायचे. बटाट्यांच्या फोडी मी कधीकधी लांबड्या ठेवते, नाहीतर कधीकधी मी असे चौकोनी तुकडे करते. तर छान लागतात असे सुक्या भाजीमध्ये. तर आता इथे टोमॅटो आणि कांद्यामध्येच मी बटाटासुद्धा टाकलेला आहे, कारण की पालक शिजायला जास्त वेळ लागणार नाही, पण बटाटे शिजले पाहिजेत. त्याच्यामुळे आधी त्यांना मी कांदा टोमॅटोबरोबरच वाफवून घेणार आहे. तर इथे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतलेला आहे. बस या व्यतिरिक्त मी मसाल्यांमध्ये काहीही घेतलेलं नाही आहे. आणि हे सर्व सकाळच्या झटपट होणाऱ्या भाज्या वगैरे. ही पालक म्हटल्यानंतर झटपट होणारी भाजी नाही आहे, कारण की पालेभाज्या म्हटल्यानंतर कापाकापी येते आणि बराच वेळ लागतो. पण मी ह्या सर्व गोष्टी मॅनेज करते. पण आता कसं शूटिंग आहे त्याच्यामुळे थोडं मागे पुढे होतं. नाहीतर मला पालेभाज्या असोत, नाही तर काही दुसऱ्या भाज्या असोत, काही असलं तरी पण जेवण बनवण्यासाठी वेळ लागतच नाही, पटापट होऊन जातं. स्टेप बाय स्टेप घेते मी म्हणून. तर इथे पालकसुद्धा कट झालेला आहे. आणि आता बटाट्यांमध्ये मिक्स करायचं आहे. आणि मीठ हे शेवटी टाकायचं आहे, कारण की पालकमध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि पालेभाज्यांमध्ये आपण शेवटीच मीठ टाकतो. तर इथे झाकण ठेवून आता थोडं वाफ काढून घ्यायचे, म्हणजे बटाटाही पालक बरोबर मिक्स होऊन जाईल आणि थोडं नरम पडेल. तर इथे मी कोशिंबीरची तयारी करते. आणि कोशिंबीर इथे मी मुळ्याची बनवणार आहे. तर इथे मुळा मी 2-3 दिवसापूर्वीच माझ्याकडे मुळ्याची भाजी झाली, तर त्याचा मुळा मी जास्त असेल तो ठेवते कोशिंबीरसाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मी कोशिंबीर करत असते. भाजी वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर तिला मध्ये मध्ये चेक करायचं, कारण की खालतून करपू नये म्हणून.
तर आता इथे भाजी आळलेली दिसते, त्याच्यामुळे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि आता आणखीन मला थोडा वेळ वाफवावं लागणार आहे, कारण की त्यातले बटाटे आहेत ते प्रॉपर शिजले नाही आहेत. तर इथे मुळा मी किसून घेतलेला आहे. आणि मी माझ्यासाठी कोशिंबीर घेणार नाही आहे, मी फक्त ह्यांनाच देणार आहे कोशिंबीर, सचिनलाच देणार आहे. त्यामुळे छोटे छोटे मुळे होते, त्याच्यामुळे थोडीशीच कोशिंबीर होणार आहे. तर इथे मुळ्याचं पहिलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जेवढी पाहिजे तेवढी मिरची टाकू शकतो आपण. तिखट केवढं पाहिजे, तर मी मिरची घेतलेली नाही आहे. तर इथे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि दही घेतलेलं आहे. खूपच एकदम सिंपल अशी कोशिंबीर आहे. आणि आपल्याला मुळा म्हटल्यानंतर किती फायदेशीर आहे ते सांगायला नको. तर इथे आता वरतून आपल्याला एकदम हलकीशी चिमूटभर अशी काळी मिरी टाकायची. बटाटा शिजला म्हणजे भाजी झालेली आहे. तर आता टिफिन भरून घेऊया. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुन्हा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये किंवा कुकिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. आणि हा टिफिन आहे तो सचिनचा आहे, अहोंचा आहे. तर मी एवढे टिफिन कॅरी करत नाही. तर चला बाय, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया.